नमस्कार मंडळी. आज जर महाराष्ट्र या देशातली विविध राज्य किंवा देश याला जर सगळ्यात मोठी गरज कोणती असेल तर ती विरोधी पक्षांची. असा विरोधी पक्ष जो सरकारवर एक प्रकारचा दबाव टाकेल. इतकंच नाही तर सरकारची जी काही लांडी लबाडी आहे ती चव्हाट्यावर मांडेल आणि जनतेच्या दृष्टीने विधायक अशा कामांना साथ देईल. असा विरोधी पक्ष सध्या ना महाराष्ट्रात दिसत आहे, ना देशातील अनेक राज्यांमध्ये दिसत आहे किंवा देशातही दिसत नाहीये. हे विरोधी पक्ष नेमके कुठे गेले आहेत असा सवाल आता सर्वसामान्यांना पडलेला आहे. कारण आपण जो कौल दिला या लोकांना, तो विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला, हा जनतेचा कौल आहे. त्याचा सन्मान ही मंडळी राखत नाहीयेत आणि इथे या देशातल्या राजकारणाचं दुर्दैव आहे असं मी ठामपणे सांगेन. विरोधी पक्ष हा तितकाच महत्वाचा आहे जितका सत्ताधारी पक्ष आहे. त्यातूनच भारतीय संविधान, भारतीय लोकशाही ही जिवंत राहणार आहे, ती सतेज राहणार आहे. पण यांना मात्र विरोधी पक्षात बसायला आवडत नाहीये. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की जे नवीन पिढी किंवा नवीन लोक राजकारणात आलेले आहेत त्यांना असा भास झालाय की आपण मुळात जन्माला आलो तेच सत्ताधारी म्हणून. आणि त्यामुळे विरोधी पक्षात बसायचं आपलं काम नाही. आपण फक्त सत्ता मिळवायची आणि त्यासाठी ही सत्ता मिळवायला ते ओरबाडू लागलेले आहेत. विधायक कामातून, विधायक सूचनांनी विधायक लोकांना जवळ करून विरोधी पक्ष पुन्हा सत्तेत येऊ शकतो हे भाजपने आज दाखवून दिलेलं आहे. पण भाजपच सत्तेत असल्यावर मात्र या बाकीच्या पक्षांचा प्रचंड गोंधळ उडालेला आहे. त्यांना हे कळत नाहीये की विरोधी पक्ष म्हणून काम कसं करायचं. कारण ते आतापर्यंत सत्तेत होते आणि सत्ता गेल्यानंतर विरोधी म्हणून किंवा विरोधी पक्ष म्हणून काय काम करायचं असतं हे त्यांना कळलेलं नाहीये. अगदी देश पातळीचं उदाहरण दिलं तर राहुल गांधी हे त्याचं एक मोठं उदाहरण आहे. काँग्रेस हे त्याचं एक मोठं उदाहरण आहे. काँग्रेसने 70 वर्ष या देशावर सत्ता भोगली आणि त्यानंतर मागचे 3 टर्म हे या देशातल्या जनतेने काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश दिला. पण विरोधी पक्षात बसल्यावर नेमकं काय करायचं असतं हे ना राहुल गांधीला माहितीये ना कुठल्या काँग्रेसवाल्याला माहितीये. आणि त्यामुळे सरकारची नीती, सरकारची धोरणं त्यातल्या त्रुटी दाखवून देणं, त्याबद्दल बोलणं यापेक्षा ईव्हीएम बद्दल बोलतायत, संविधान मोडकळीस आणणार म्हणून बोलतायत, ज्याचा काहीही विधायक फायदा या देशातल्या जनतेला होत नाहीये. आणि त्यामुळे काँग्रेस ही ना केवळ सत्ताधारी पण विरोधी पक्षात बसायलाही योग्य नाही असा या देशातल्या जनतेचा ठाम विश्वास आहे. आणि त्यामुळेच दिल्लीतल्या निवडणुकीत दिल्लीकरांनी काँग्रेसला विरोधी पक्षातही बसवलं नाही. त्यांनी शून्य मतदान केलं काँग्रेसला आणि त्यांच्या शून्य जागा आल्या. हे राहुल गांधी काँग्रेस यांनी ओळखलं पाहिजे होतं. मंडळी, महाराष्ट्रातलं उदाहरण घेऊया. महाराष्ट्रात पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी म्हणून होते. देवेंद्र फडणवीस भाजपने जनादेश मिळवला 2014 मध्ये आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळेस विरोधी पक्ष म्हणून काय काम करायचं यात काँग्रेस पण चाच पडत होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील चाच पडत होती. कारण
विरोधी पक्षात ते बसलेत नव्हते. विरोधक म्हणून काय काम करावं लागतं हे त्यांना माहितीच नव्हतं. या उलट अ, 2019 मध्ये सत्ता गेली. उद्धव ठाकरे तिथे गेले, काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये गेले आणि विरोधी पक्षात भाजप बसली. भाजपने पुन्हा एकदा दाखवून दिलं की विरोधी पक्ष कसा असतो. त्यांनी सरकारच्या नीती धोरणावर टीका केली, त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले, सरकारचं अपयश लोकांसमोर ठेवलं आणि त्याचा परिणाम हा आपल्याला 2019च्या निवडणूक 2024च्या निवडणुकीत दिसून आला. एक जबाबदार विरोधी पक्ष कसा असतो हे भाजपने पुन्हा दाखवून दिलं. 2.5 वर्षानंतर सत्ता गेली, पण उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेता होऊन झाले नाहीत. त्यावेळेस त्यांना विरोधी पक्षनेता होणं गरजेचं होतं, कारण जनता त्यांच्याकडे त्या दृष्टीने बघत होती. उद्धव ठाकरे अधिवेशनातही फार अभावाने आले, सरकारची उणीधुणी काढली नाहीत, त्याऐवजी खंजीर खुपसला गद्दार याच्याच मागे लागले. आणि मग राज्यातल्या जनतेने ठरवलं की यांना विरोधी पक्षातही बसायचं स्थान द्यायचं नाही. आज महाविकास आघाडीतले घटक पक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा सेना यांच्या जागा किती आहेत बघा मित्रांनो. 50च्या पुढेही ही मंडळी जाऊ शकली नाहीत, कारण जनतेने ठरवलं हे विरोधी पक्ष म्हणूनही जबाबदार नाही आहेत. हीच परिस्थिती मित्रांनो कमी अधिक फरकाने देशभरातल्या अन्य राज्यांमध्ये दिसून येईल. तिथे अखिलेश यादव आहेत उत्तर प्रदेशात, ते जबाबदार विरोधी पक्ष होऊ शकलेले नाही. तिथे लालूंचा मुलगा बिहारमध्ये, तोही जबाबदार विरोधी पक्ष होऊ शकला नाही. अशी ही परिस्थिती आहे आणि त्याला कारण हे एकच आहे. राजकारणात ही जी नवीन पिढी आली आहे, घराणेशाहीमधून आलेली ही नवीन पिढी आहे. त्याचं एक उदाहरण आदित्य ठाकरे देखील आहे. कारण आदित्य ठाकरेंना हे कळत नाहीये आता की आपली सत्ता गेली आहे, आपण विरोधक आहोत. ही जी पिढी आहे, या पिढीला वाटतंय आपला जन्म मुळीच राज्य करण्यासाठी झालेला आहे. आपणच सत्ताधारी आहोत, आपणच सत्ताधीश आहोत. आणि त्यामुळे विरोधी पक्ष म्हणजे काय असतं, ओकीस खेत की मुली आहे, या विवंचनेतच ही मंडळी अडकलेली आहेत. आणि त्यातून जनतेने बोध घेतलाय की या लोकांना विरोधी पक्षातही बसवायचं नाही. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.